जय भीम जय श्री मंडळी. तर मंडळी RCL क्रूज इंडस्ट्रीमध्ये ओपन पोझिशन निघालेत फॉर पब्लिक एरिया अटेंडंट. यस मंडळी, RCS म्हणजेच रॉयल कॅरिबियन क्रूज लाईन इंडस्ट्री आणि त्याचे सध्या फ्लीटमध्ये 28 ते 31 क्रूज आहेत आणि सगळे क्रूज टॉप क्लास आहेत. सगळे गेस्ट कॅपॅसिटी 7,000 8,000 गेस्ट कॅपॅसिटी आहेत. एवढे मोठे क्रूज त्याच्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. तर पब्लिक एरिया अटेंडंटची सॅलरी तुम्हाला असणार आहे पर मंथ 1100 ते 1200 म्हणजे $1,100 ते $1,200 तुम्हाला पर मंथ असणार आहेत. आणि प्लस एक्स्ट्रा पण पब्लिक एरियामध्ये निघतात, कारण की तुम्हाला त्यांच्या लगेज पण असतात. लगेज तुम्हाला एक असाइनमेंट असतो, तो पण तुम्हाला केला तर तुम्हाला तासाचे तुम्हाला पैसे भेटतात, जेवढे असेल तेवढे ते. प्लस तुम्हाला साईड बिझनेस वगैरे पण असतात अशा इंडस्ट्रीमध्ये. आणि तर मंडळी सॅलरी स्टार्ट होते 1100 ते 1200 पर मंथ असं. आणि कॉन्ट्रॅक्ट लेंथ 7 to 8 मंथचं कॉन्ट्रॅक्ट लेंथ असणार आहेत. आणि पब्लिक एरिया अटेंडन्स म्हणजे काय, तर तुम्हाला काय काम करायचं आहे ॲक्च्युली. तर पब्लिक एरिया अटेंडंटमध्ये तुम्हाला गेस्ट एरियामध्ये तुम्हाला पाठवलं जाणार. गेस्ट एरिया असतो, I-95 असतो. तुम्हाला असाइनमेंट दिलं जाणार. तुमचा एक ग्रुप असणार 30 ते 40 माणसं तुमचा ग्रुप असणार. तो ग्रुप तुमचा डिवाईड होणार. एक येणार डे शिफ्टला, दुसऱ्या आफ्टरनूनला, दुसऱ्या नाईटला. तर असे त्यांचे ग्रुप डिवाईड केले जाणार. प्लस तुम्हाला एक एरिया देणार, असाइनमेंट असतो. तुमचा हा एरिया असेल तर तुम्हाला त्या एरियामध्ये 24 आवर्स की तुम्हाला असं राहायचं. असं मग 12 तासाची ड्युटी असते. काही ठिकाणी 10 तासाची ड्युटी असते. सो अँड सो. प्लस तो एरिया तुम्हाला प्रॉपर तुम्हाला क्लीन करायचा असतो. सगळं तुम्हाला वेल स्टँडर्ड जेवढे पण असतात क्रूजचे ते स्टँडर्ड तुम्हाला मेंटेन करायचा असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पब्लिक एरिया अटेंडंटमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असं. तुम्हाला केमिकल, तुम्हाला A to Z सगळं नॉलेज पाहिजे. कोणतं केमिकल कुठे यूज होतं, असं नाही की हे केमिकल घ्यायचं आणि ग्लासला मारतात, तसं नाही. सगळे प्रत्येक पर्टिक्युलरला काही केमिकल असतात, तेच केमिकल यूज करायचे असतात. तर तुम्हाला प्रत्येक केमिकलची तुम्हाला नॉलेज पाहिजे. तुम्हाला हाऊसकीपिंगचं तुम्हाला प्रॉपर नॉलेज पाहिजे. तर मंडळी या फील्डमध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्हाला हॉटेलचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, तो पण 1 वर्षाचा, विथ ऑल केमिकल इक्विपमेंट सगळं तुम्हाला नॉलेज पाहिजे A to Z. तर अप्लाय करायचा असेल तर www.rcgcareers.com ह्याच्यावर जाऊन तुम्ही रजिस्टर करा अँड सर्च फॉर दिस पोझिशन. अप्लाय करायला विसरू नका, कारण की ही पोझिशन एकदम बेस्ट आहे. तुम्हाला जर स्टेट रूम होस्ट व्हायचा असेल तर हीच असं स्टार्टिंग पब्लिक एरियापासून तुम्ही जरा स्टार्ट करा. डायरेक्ट तुम्ही स्टेट रूम झाल्याच्या नंतर तुम्हाला भाईसाब स्टार्टिंग सॅलरी 3,000 ते 5,000 पर मंथ भेटणार आहे फॉर द स्टेट रूम होस्ट. पब्लिक एरिया सगळ्यात महत्त्वाचं आहे, ती पहिली स्टेप असते. तर अप्लाय करायला विसरू नका. आणि भेटू आपण क्रूजवर. जय भीम.